एक महत्त्वाची बातमी, चाकण MIDC मध्ये खड्डेमय रस्ते पाहायला मिळत आहेत आणि याच रस्त्यांवरती खड्ड्यात झाड लावून आता निषेध आंदोलन केलं गेलंय। एकंदरीतच आपण पाहतोय की चाकणमधील खड्ड्यांचा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून समोर येतोय आणि त्याच मध्ये आता निषेध करण्यासाठी हे एक आंदोलन आपण पाहतोय, खड्ड्यात झाड लावलं जात आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अजिंक्य, या आंदोलनासंदर्भात सविस्तर। वैष्णवी, चाकणमधील जी रस्त्याची चाळण झालेली आहे आणि पायाभूत सुविधांचा जो अभाव दिसत आहे, रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी होती, त्याच्यामुळे आता चाकण पंचक्रोशीतील नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहतोय की माझ्या समोर रास्ता रोको नागरिकांकडून करण्यात आलेला आहे। तर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत, या खड्ड्यांमध्ये झाडं लावून प्रशासनाचा निषेध या नागरिकांकडून केला जातोय। कालपासून या ठिकाणी तरुणांनी जे आहे ते साखळी उपोषण देखील केलेलं आहे। त्वरित यावर प्रशासनाने तोडगा काढावा अशी देखील मागणी सध्या केली जाते। पोलिसांकडून आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला होण्याचं आवाहन केलं जाते आणि साखळी उपोषण जे आहे ते काही झालं तरी सुरूच राहणार अशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलकांकडून सांगितलं जातंय। कालपासून हे साखळी उपोषण चालू आहे। या MIDCतील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधील कामगार असतील किंवा जे प्रतिनिधी असतील ते देखील या आंदोलनाला या ठिकाणी येऊन पाठिंबा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि महिला देखील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत, कारण की मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, यामध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि हे सगळं होऊ नये यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, पायाभूत सुविधा व्यवस्थित मिळाव्यात, ही सगळी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। ताई, काय रस्ता रोको करत होता, खड्ड्यांमध्ये झाड लावले, काय नेमकी मागणी तुमची? अहो, इथं महिला वर्ग कामाला येतो, किती खड्डे आहेत, ऍक्सिडेंट होतात, इथं किती महिलांचे बळी गेलेले, जीव गेलेले आहे। तर तुम्ही आहे ना, शासनाने लक्ष दिलं पाहिजे की काय चाललंय बाबा। एवढा महिला वर्ग इथं कामाला MIDC मध्ये येतो, पुरुष वर्ग येतो, आज संध्याकाळपर्यंत वाट बघावं लागते। आज कोण येणार आहे का नाही येणार आहे? 4 वाजल्यापासून आम्ही वाट बघतो, आमचे मिस्टर कसे घरी येतील कसे नाही, एवढे खड्डे खुड्डे जीव गेलेला आहे। आमच्या दादांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचं जर नाही दखल घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू। रस्त्यावर उतरण्याचं आव्हान, रस्त्यावरती उतरण्याचं, लहान मुलं घरी वाट पाहत असतात, एखाद्याचे लोकांचे जीव जात आहेत अपघात। गेले जीव। 6 महिन्याचं बाळ पोटात असताना बाई मेली, मग आम्ही काय एवढं तळमळून बोल? खड्ड्यामध्ये अपघात झाले, हो, खड्ड्यामध्ये लय अपघात, आणि आम्ही काय वावगा काय करत नाही, आम्ही हाय योग्य तेच करतो। आम्ही काय सरकारला त्रास नाही काय नाही, आमचा फक्त रोड व्यवस्थित करून देणे। अहो, ट्रॅफिक एवढा आहे, 4-4 तास लागतात घरी यायला गडी माणसांना। महिला वर्ग जातो कामाला, त्यांना सुद्धा जर 9ची दुट्टी असेल तर बाई जर 12 वाजता आली तर कसं होणार ती? 4-4, 5-5 तास जात आहेत। अक्षरशः 4 ते 5 तास लेट येतात। त्यावेळेस आईच्या काळजाला किती कधी येणार मुलं, काय झालं असेल, रस्त्यात एवढी ट्रॅफिक असते की आईला एका काय वाटतं, त्या अंतकरणाने आम्ही इथं रस्त्यात उतरलेलं आहे। ह्या खड्ड्यांचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे, ह्याच्यामुळे अनेक अपघात होतात व आपल्याला चालायला पण मुश्किल होतं रस्त्याच्या बाजूने। म्हणजे तुम्ही आता खड्डे मुजवले नाही तर रस्त्यावर उतरण्याचं देत आहे? करणार परत, तात्पुरती मलमपट्टी नकोय आम्हाला। हो, सगळी जाम करून टाकणार। सकाळी कामाला गेला तर घरी परत व्यवस्थित येईन ही शांतता नाही आम्हाला, त्यामुळे ना आम्हाला आता लय म्हणजे लय वाईट वाटतं। भावनी कार्य हातात घेतलं, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि जर उद्या हे काम झालं नाही तर आम्ही महिला वर्ग रोडला उभं राहणार आणि खाली बसणार मांडी घालून, काही एकही शब्द बोलणार नाही, पण आम्ही मुक आंदोलन। कंपन्या पण इकडच्या 20 कंपन्या बाहेर जायला लागलेल्या आहेत, मग आमचं पोट कशावर चालणार? कामं इथं बंद झाली तर आम्ही खाणार काय? आपण पाहतोय की या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। शाळेत जाणारे विद्यार्थी असतील किंवा कामावर जाणारे पुरुष असतील, ते 4-4 तास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेले असतात आणि कित्येक लोकांचे या वाहतूक कोंडीत आणि खड्ड्यांमध्ये जीव गेला असल्याचं सध्या या महिला तक्रार करत असल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळे प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार आणि हे खड्डे कधी मुजवले जाणार आणि रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ते रस्ते व्यवस्थित कधी केले जाणार याचा आता प्रश्न निर्माण होतोय, कारण की स्थानिक नागरिक जे आहेत ते आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी समोर जर पाहिलं तर साखळी उपोषण स्थानिक तरुणांनी सुरू केलेलं आहे आणि या उपोषण जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणचे जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातं। मी त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहे। साखळी उपोषण तुम्ही सुरू केलेलं आहे, प्रशासनाकडून काही तुम्हाला सांगितलं गेलंय का? प्रशासन कोणी आलेलं नाहीये,
आणि खरं तर मी जो काही डाटा 2 दिवसापासून मागवत होतो तो डाटा आज सकाळी माझ्या समोर आला. तो जर पाहिला तर तुमच्या आणि प्रशासनाच्या सगळ्यांच्या नजरावर जातील. ज्या मुद्द्यासाठी आम्ही या ठिकाणी MIDCची संघर्ष घालतोय, MIDC 2019ला जो काही GR निघाला त्या GRच्या नुसार MIDCने आमच्या ग्रामविकासचा टॅक्स त्यांच्याकडे घेतला. त्याच्यामधून 125 कोटी रुपये टॅक्स MIDCने आमचा त्यांच्याकडे ठेवलेला आहे, जो त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स येत असेल तर रस्त्यांची दुरुस्ती का केली जात नाही नेमकी? आमचे 125 कोटी रुपये जर MIDC मध्ये खर्च केले ना ते सगळे प्रश्न मिटतील. आणि त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक तपशील दिलाय की त्यांनी 250 कोटी रुपये या परिसरात खर्च अजिंक्य, केला. एकंदरीतच जे कोणी निषेध व्यक्त करताय किंवा आंदोलन करतायत त्यांच्या खरं तर भावना आपण ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे आकडेवारी सुद्धा आहे. अशा पद्धतीनं तीव्र भावना आता सगळ्या इथल्या चाकणकरांच्या देखील आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र या आंदोलनाचे अपडेट्स आपल्याला पुढे घ्यायचे आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया.